नागपुरात परवाच्या मुसळधार पावसानंतर कालही पावसानं विश्रांती घेतलेली होती। मात्र आज अगदी सकाळपासूनच पावसाची उघडझाप सुरू आहे। काही वेळ जोरदार सरी कोसळत असून नंतर पाऊस थांबतोय। दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय। हवामान विभागानं आज पावसाचा अलर्ट दिला असून रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढतो का याकडे आता नागपूरकरांचं लक्ष आहे। नागपुरात सकाळपासून खरं तर पाऊस जो आहे तो जोर पकडतो, मात्र पुन्हा काही वेळ विश्रांती घेता अशा पद्धतीचा पाऊस खरं तर सकाळपासून नागपूरमध्ये सुरू आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून अशाच पद्धतीनं अधूनमधून जो आहे पाऊस येतो, जोर पकडतो आणि पुन्हा जो आहे पावसाचा जोर कमी होतो। अशा पद्धतीनं सकाळपासून खरं तर हवामान विभागाने जो आहे अलर्ट दिला होता आणि त्यानंतरही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला आहे। आता पुढील 3 तासासाठी सायंकाळपर्यंत जो आहे पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। त्या विदर्भातील काही जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे, त्यामध्ये गडचिरोलीचा समावेश आहे। खरं तर गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात तसाही पाऊस सुरू आहे, त्यामध्ये अनेक भागातले खरं तर रस्ते जे आहेत त्यामुळे बंद झाले आणि संपर्क सुद्धा तुटलेला आहे। याचबरोबर विदर्भातील भंडारा असो, गोंदिया असो या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात जो आहे तो सकाळपासून आपल्याला पाऊस पाहायला मिळतो आहे आणि आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस असेल असा इशारा सुद्धा जो आहे तो हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। त्यामुळे अधूनमधून विश्रांती घेत असलेला जरी पाऊस असला तरी पावसाचा जोर चांगला आहे आणि कुठेतरी अशा पद्धतीचा जो पाऊस आहे तो शेतीसाठी मात्र चांगला ठरतो आणि जमिनीमध्ये सुद्धा मुरतो असा जे आहे हवामान विभागाकडून सांगितलं जात आहे। व्हिडिओ सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।